जाणारी ट्रेन रोखली लक्षात ठेवा, लखनौपासून काकोरीकडे जाणारी, आणि सहारनपूर लखनौ ही ट्रेन होते आणि थोडा खजिना लुटला. याच्यानंतर काय झालं, खटला भरला गेला. ओके, आता आपल्याला यांच्याकडे जास्त जायचं नाही, फक्त लक्षात राहू द्या हे जे नावं बघितले आपण कोणते, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल यांच्या संबंधी हे सगळे क्रांतिकारक हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी, त्याचं रूपांतर पुन्हा हिंदुस्थान सोशल रिपब्लिक आर्मीमध्ये होतं. आपल्याला जे स्टोरी आहे सचिंद्रनाथ सन्याल यांची थोडी स्टोरी वेगळी आहे. क्रांतिकारक होते काय हरकत नाही, परंतु शिक्षा त्यांना जे अटक झाली होती ती थोडे वेगळ्या कारणासाठी झाली होती. लक्षात ठेवा, काकोरी ट्रेन डकेतमध्ये त्यांना सहभाग झाल्याबद्दल त्यांना अटक झाली आणि त्यांना कुठे टाकलं, तुरुंगामध्ये टाकलं. बरोबर आहे. तुरुंगात टाकल्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ओके, त्या पुस्तकाचं नाव काय होतं, बंदी जीवन. काय नाव होतं, बंदी जीवन. याच्या मागं दुसरी एक स्टोरी आहे. आता आपण याच्यामध्ये खूप म्हणजे प्रश्न मोठा होतोय स्पष्टीकरण. बंदी जीवन हे पुस्तक लिहिलं त्यांना कोणत्या, अंदमानाच्या तुरुंगामध्ये टाकलं होतं आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं. ओके, आणि शेवटी लक्षात ठेवा हे पुस्तक खूप क्रांतिकारकासाठी प्रेरणादायी ठरलं. ओके, प्रेरणादायी ठरलं. आता सचिंद्रनाथ सन्याल यांच्यासोबत रासबिहारी बोस पण होते, पण ते घटनेला थोडा कार्यकाल वेगळा आहे. 1915ची ती घटना आहे, ज्याला आपण म्हणतो गद्दर क्रांतिकारकांनी पंजाबमध्ये येऊन क्रांतीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकार पलटवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये बी सचिंद्रनाथ सन्याल यांचा सहभाग होता. परंतु बंदी जीवन, आता काकोरी ट्रेन डकेतमध्ये, काकोरी ट्रेन ॲक्शनमध्ये जे सहभागी होते यांना शिक्षा झाली आणि या क्रांतिकारकाचं वकिली पत्र कोणी घेतलं होतं, याच वकिलाचा एक गट तयार होता. याच्यामध्ये महत्त्वाचं नाव होतं गोविंद वल्लभ पंत. लक्षात ठेवा, यांनी पुढाकार घेतला व इतर भारतातील नामवंत वकील याच्यामध्ये सहभागी होते. परीक्षेला जर आलंच तर. आणि लक्षात ठेवा शेवटी 21 मे 1926ला हा खटल्याचा निकाल आला आणि फायनली 1927 लक्षात ठेवा 18 हिंदुस्थान रिपब्लिक आर्मीच्या सक्रिय कार्यकर्त्यांना याच्यामध्ये सहभागी झाल्यामुळे शेवटी काय झालं, काही जणांना फाशी झाली. याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या व्यक्तींना फाशी झाली होती. नावं सांगतो. रामप्रसाद बिस्मिल, फाशीची तारीख बी महत्त्वाची लक्षात ठेवा, 2 तारखेला म्हणजे 17 आणि 19 डिसेंबर 1927ला रामप्रसाद बिस्मिल, आशिफुल्ला खान, ठाकूर रोशन सिंग आणि राजेंद्र लाहोरी यांना फाशीची शिक्षा झाली होती. काकोरी ट्रेन ॲक्शन, कारण का डकेत नको किंवा लूट नको, कारण का हे नाव 2023मध्ये बदललेलं आहे. लक्षात ठेवा, इतिहास हा विषय पण काही गोष्टींमध्ये आता अपडेट होतोय. ओके, तर मित्रांनो प्रोफेशनसी अकॅडमीचा हा छोटासा प्रयत्न आहे. विश्लेषण थोडं डिटेलमध्ये आहे, कारण का याचा आपल्याला नक्कीच होणाऱ्या टार्गेट 16 जूनला तुम्हाला नक्कीच फायदा होईल. लक्षात राहू द्या, प्रोफेशनसी अकॅडमीची 28 एप्रिलला टार्गेट धरून महाराष्ट्राचा इतिहास, त्याचप्रमाणे भारताचा इतिहास, समाजसुधारकाची सेक्शन वाईज आणि त्याचप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. नक्की मी त्र्यंबक इप्पर. ओके, आपल्या काही क्युरी असतील तर लक्षात राहू द्या, 777 ओके 0001687 या नंबरवर फोन करा. आमचं प्रोफेशनसी एज्युकेशनल सर्व्हिसेस हे ॲप डाउनलोड करा. याच नावाने टेलिग्राम चॅनल आहे तेही जॉईन करा आणि पुढील लेक्चरसाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. पुढचं लेक्चर असेल 2019चा कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर. थँक्यू.